नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. वायफळे येथे विशाल घोडके यांच्यावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 4 वर्षाच्या विहानने दिला भडागणी. तासगाव तालुक्यातील वायफळे येथील सैन्य दलातील जवान विशाल सदाशिव घोडके यांचा शनिवारी कानपूर येथे कर्तव्यावर असताना आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच वायफळेसह संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरणात गाव पूर्ण बुडाले. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आला. सैन्य दलाच्या जवानांनी पार्थिव घोडके मळ्यातील विशाल घोडकेंच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी कुटुंबीय व नातेवाईक यांनी हंबरडा फोडल्याचं दृश्य हृदयद्रावक पिळवून टाकणारे होते. विशाल घोडके यांनी गेली 13 ते 14 वर्षे देशसेवेत कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक कानपूर येथे होती. शनिवारी सकाळी कर्तव्यावर असतानाच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि ही धक्कादायक बातमी समजताच वायफळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून विशाल घोडके यांच्या पार्थिव अंत्ययात्रा काढण्यात आली. विशाल घोडके अमर हे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अंत्ययात्रेत हजारो नागरिक, आजी-माजी सैनिक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घोडके मळा येथे विशाल घोडके यांच्या पार्थिवावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना रीत अर्पण करून शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा सैनिक कार्यालयाचे वतीने सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार मेजर अनिरुद्ध वाकडे व सुभेदार ऑनररी कॅप्टन संतोष माने यांनी रीत अर्पण करून मानवंदना दिली. कानपूर उत्तर प्रदेश युनिट 326चे लाईट एडी कंपोजचे आर्मी ऑफिसर लेफ्टनंट आराध्य सिंग, सुभेदार LC लोचन, लास्टनायक मोहिते बनसोडे, माजी हवालदार दीपक आडके, लास्टनायक मल्लिकार्जुन, आमदार रोहित पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक विशाल टकले, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद नलवडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक संघटनेची पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून विशाल घोडके यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच वायफळेचे सरपंच संतोष नलवडे, पंचायत समितीचे उपसभापती सुखदेव पाटील, साहेबराव पाटील, मंडलाधिकारी नंदकुमार पवार, तलाठी शीतल पाटोळे यांच्यासह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. What is it? Vietnam! Okay.